नाव चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गट आता शरद पवार गटातले नेते यांच्याकडून पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आलंय, ज्यांना घड्याळ हे चिन्ह मान्य असेल ते पक्षाचा झेंडा पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्या सोबत येऊ शकतात असं आवाहन करण्यात आलंय। अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी हे पोस्टर लागलेत, तर कोणताही मनात राग न बाळगता सर्वांचं खुल्या मनानं स्वागत केलं जाईल असा संदेश या पोस्टरवर लिहिण्यात आलाय। दरम्यान अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना दिल्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून पोस्टरबाजी केली जाते। आपण देवगिरी बंगल्यावरती आहोत, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी केली जाते आणि त्याचबरोबर ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची अशा पद्धतीचं पोस्टर करून अजित पवारांवरती विश्वास दाखवला गेलेला आहे आणि सत्याचा आणि लोकशाहीचा विजय झाला आहे अशा पद्धतीचं हे पोस्टर जे आहेत ते देवगिरी बंगला या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान आहे। काल 7:15च्या दरम्यान निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह जे आहे ते अजित पवार यांना दिलेलं होतं आणि अधिकृत पक्ष जो आहे तो अजित पवारचा आहे अशी सुद्धा आदेश दिला होता। त्यानंतर आता अजित पवार गटाकडून मुंबईमध्ये काल जल्लोष करण्यात आला आणि आता अशा पद्धतीनं पोस्टर करून कुठेतरी दाखवायचा प्रयत्न आहे की लोकशाहीचा विजय झाला आणि सत्याचा विजय झाला आणि पक्ष अजितदादांबरोबर आहे। कॅमेरामन रोहितसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई।